नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच 2 अत्यंत महत्त्वाच्या पदांच्या परीक्षा योजना जाहीर केल्या आहेत. पहिले पद यामध्ये आहे भाषा संचालनालयातील अनुवादक गट क आणि दुसरे म्हणजे कौशल्य विकास विभागाअंतर्गत येणारे मुख्याध्यापक गट ब तांत्रिक पदे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्हींचे परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स यामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच PDF मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स दिलेले आहेत, जॉईन करायला विसरू नका. आर्टिकलही तुम्ही तिथेच लिंकद्वारे, पहिल्या लिंकद्वारे रीड करू शकता. तर बघा, सर्वात प्रथम आपण इथे जे आहे अनुवादक जे आहे परीक्षेचा तक्ता ते पाहणार आहोत. सर्वात आधी इथे पाहूया पदांबद्दल माहिती. तर बघा, हे पद जे आहे याची परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे. लेखी परीक्षा 160 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणार आहे. त्यानंतर अनुवाद चाचणी असणार आहे 40 गुणांची. याच्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जाईल. याच्यामध्ये विषय आहेत मराठी, त्याचा दर्जा असतो 12वीचा, आणि इंग्रजी दर्जा आहे पदवी लेवलचा. अभ्यासक्रम जर पाहिले तर यामध्ये प्रामुख्याने व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी आणि उतार्यावरील प्रश्नांचा समावेश असणार आहे. हे अनुवादक पदासाठी आहे. आता मुख्याध्यापकाबद्दल पाहूया, गट ब तांत्रिक पदे. तर बघा, याची लेखी परीक्षा 200 गुणांची असणार आहे. 100 प्रश्न विचारले जातील. मुलाखत असणार आहे 50 गुणांची. माध्यम पाहूया तर ही परीक्षा केवळ इंग्रजी माध्यमातून होणार आहे. यामध्ये जनरल एज्युकेशन, वोकेशनल एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, मानवी संसाधन विकास म्हणजे HRD आणि व्यवस्थापकीय कार्य म्हणजेच मॅनेजमेंट यावर सखोल अभ्यासक्रम यामध्ये दिलेला आहे. आता हा होता अभ्यासक्रम. आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहूया. तर बघा, सावधानतेचा इशारा तुम्हाला असला पाहिजे. मित्रांनो, यामध्ये दोन्ही परीक्षांसाठी नेगेटिव्ह मार्किंग लागू आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 गुण कापले जातील. जर तुम्ही एका प्रश्नासाठी एकापेक्षा जास्त वर्तुळे रंगवली तरीही तोच प्रश्न चुकीचा धरला जाईल. त्यामुळे ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला खात्री आहे तेच सोडवायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, अद्ययावत राहायचं आहे. अभ्यासक्रमात जिथे कायदे किंवा नियम दिले आहेत तिथे नवीनतम सुधारित आवृत्त्याच अभ्यासायच्या आहेत. दोन्ही परीक्षांसाठी फक्त 1 तासाचा वेळ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सराव संच सोडवायचा आहे. या दोन्ही जाहिराती 20 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, स्पर्धा कठीण आहे, पण योग्य नियोजन केले तर यश नक्की मिळू शकते. या परीक्षांच्या सविस्तर सिलेबसची PDF मिळवण्यासाठी आमचं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच आर्टिकल रीड करायचं असेल तर त्याचीही फर्स्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये ते पण विचारायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.